मुंबई इंडियन्सचे राहिलेले सामने आणि मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे चान्सेस हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर IPL 2026मध्ये मुंबई इंडियन्सची परिस्थिती आता खूपच कठीण झाली आहे. काल पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये 9व्या स्थानावर पोहोचली आहे. पण मोठा प्रश्न असा आहे की मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? की आता मुंबई इंडियन्स चाहत्यांचे स्वप्न पूर्णपणे लुटले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्सचे राहिलेले सामने, पॉईंट टेबलचे गणित आणि प्लेऑफमध्ये जाण्याचे संपूर्ण समीकरण. तर मित्रांनो, सध्या मुंबई इंडियन्सचे 12 सामने झाले आहेत. त्यामध्ये फक्त 4 विजय आणि 8 पराभव झाले आहेत. म्हणजेच मुंबईकडे सध्या फक्त 8 गुण आहेत. आता मुंबईचे फक्त 2 सामने शिल्लक आहेत आणि जर हे दोन्ही सामने मुंबईने जिंकले तरच त्यांचे 12 गुण होतील. पण इथेच खरी अडचण आहे, कारण यावर्षी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी किमान 14 ते 16 गुण लागण्याची शक्यता आहे. म्हणून आता मुंबई इंडियन्स फक्त स्वतःचे सामने, जरी सर्व त्यांनी स्वतःचे सामने जिंकले तरीही मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकत नाही, कारण मुंबई इंडियन्सची टीम या IPLमधून बाहेर पडलेली आहे. तर आता मुंबई इंडियन्सचे 2 सामने शिल्लक आहेत. एक कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि एक राजस्थान रॉयल्स विरुद्ध. मुंबई इंडियन्स आपण तर बाहेर पडले आहे. राजस्थानचा आणि कोलकाताचा गेम देखील मुंबई इंडियन्सची टीम खराब करू शकते, जसे की कालच्या टीममध्ये त्यांनी पंजाब किंग्सचा गेम खराब केला आणि चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी एक आशा दिलेली आहे. तर पंजाब किंग्सला आता 2 पैकी 2 सामने जिंकावे लागतील. तर पंजाबचा गेम काल मुंबई इंडियन्सने बिघडलेला आहे. संपूर्ण पॉईंट टेबलचे गणित मुंबई इंडियन्सच्या कालच्या विजयाने बदलून गेलेलं आहे. अजूनही टॉप 4मध्ये कोणत्या टीमा जातील हे फिक्स झालेले नाही, परंतु मुंबई, लखनौ आणि दिल्ली या 3 टीमा तर सध्या IPLमधून बाहेर झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या 4 टीमा टॉप 4साठी पात्र होतील? आपणास काय वाटते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.